कृषी महोत्सव 2025च्या या दैनिकमान सोहळ्याच्या निमित्तानं सर्व दालनांना भेट देत आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतोय। आदरणीय सन्मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होतात काही क्षणात। चला विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष संजय कदम, सर्व महाविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष आपण पुढील व्यासपीठावर आपण टाळ्यांच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाचं या ठिकाणी आपण स्वागत करीत आहोत। तिकडे डी मध्ये नाही आपल्या लाडक्या नेतृत्वाचं या ठिकाणी स्वागत करूया। देशाचे सर्वोच्च नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। कृषी महोत्सव 2025च्या शानदार उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं माजी आमदार आदरणीय रमेशभाई कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। सन्मान्य विक्रांतजी जाधव साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्मान्य बशीरभाई मुर्तुजा, सन्मान्य शिवसेनेचे नेते आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय भास्कर शेठ जाधव, सन्मान्य बबनराव कनावजे, फक्त महाविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष व्यासपीठावरती असतील। उर्वरित लोकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरची असणारी गर्दी कमी करूया। महाविकास आघाडीचे फक्त जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष हे फक्त व्यासपीठावरती उपस्थित राहतील। आपण सन्मान नंतर आपण करणार आहोत, प्लीज विनंती आहे। उर्वरित सगळ्या लोकांना विनंती आहे आपण व्यासपीठ मोकळा करूया, प्लीज कॉपरेट करा। आपल्या सर्वांच्या साक्षीनं या वाशिष्ठ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कृषी आणि पशुधन संवर्धन कृषी महोत्सव 2025चा शुभारंभ या ठिकाणी आपण करतोय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। 14 विद्या 64 कला बुद्धीचा अधिपती अख्ख्या जगाचा कर्ता करिता अर्थात श्री गणेश। आणि कोणत्याही कार्यक्रमाचा शुभारंभ विधात्याच्या चरणी आपण नतमस्तक होऊन करत असतो। या कार्यक्रमाच्या शुभारंभाकडे मी आपल्याला घेऊन जातोय। मान्यवरांच्या साक्षीनं सर्वप्रथम दीप प्रज्वलनानं या कृषी महोत्सव 2025चा शुभारंभ आपण या ठिकाणी आपण करत आहोत। मी या महोत्सवाचे प्रमुख आदरणीय प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करेन की मान्यवरांच्या साक्षी आपण या ठिकाणी दीप प्रज्वलनासाठी सर्व मान्यवरांना त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊया। आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंतराव पाटील साहेब, आदरणीय भास्कर शेठ जाधव, आदरणीय रमेशभाई कदम, आदरणीय बबनजी कनावजे, बारके शेठ बने, माजी आमदार रमेशभाई कदम, आदरणीय विक्रांतजी जाधव साहेब या सर्व अतिथीगणांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण दीप प्रज्वलन करत आहोत। दीप जळतो, अंधार घालवतो, आशेचा नवा किरण उजळतो, ज्ञानाचा हा प्रकाश झळाळतो, मनातील अज्ञान हरवून टाकतो। या उक्तीप्रमाणे मांगल्याचे असणारे दीप या ठिकाणी प्रज्वलित केले। प्रत्येक जळणाऱ्या दीपामध्ये असते त्यागाची, श्रद्धेची भावना प्रकटते, जगण्याला मिळते नवी प्रेरणा आणि दीप प्रज्वलनाला जागते निष्ठा। हे या दीपाचं असणारं प्रतीक। सर्व अतिथीगण या ठिकाणी दीप प्रज्वलन करताना
चला उसळूया अंधाराला दूर करू, ज्ञानाच्या प्रकाशानं नवजीवन सुरू करू। दीप हे फक्त ज्योती नव्हे, प्रेरणा नव्हे, तोच खरा जीवनाचा प्रकाशमान क्षण आहे। आणि या सुंदर क्षणाचे आपण सर्वजण शिलेदार साक्षीदार निमित्त आहे दीप प्रज्वलनाचं सर्व मान्यवर अतिथीगणांच्या साक्षीनं। यानंतर आपण वळूया मी या महोत्सवाचे प्रमुख आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आज यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे त्या आदरणीय प्रशांत यादव साहेब यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सर्वप्रथम या महोत्सवाचे असणारे उद्घाटक माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय सन्माननीय शरदचंद्रजी पवार प्रशांत यादव साहेब यांच्या शुभास्ते। नेतृत्वाचे जे संकटामध्ये मार्ग दाखवतं आणि अडचणींवरती मात करतं शरद पवार हे नाव त्याच नेतृत्वाचं प्रतीक आहे। आणि तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सन्माननीय प्रशांत यादव साहेब त्याचबरोबर स्वप्ना प्रशांत यादव मॅडम या ठिकाणी आदरणीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत। यानंतर मी विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करूया। तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं आपण सन्माननीय जयंतराव पाटील साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। मांगल्याच्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार हा अद्भुत अविस्मरणीय असा सोहळा। धनाच्या श्रीमंतीमुळे कमावलेली माणसं धन असेपर्यंत साथ देतात, मात्र सगळ्यांवरती मात करत आपल्या नेतृत्वानं कर्तृत्वानं आणि प्रभावी विचारांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे भास्कर जाधव। यानंतर विनंती करूया आदरणीय कुलगुरू माननीय डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे डॉक्टर संजयजी भावे सर यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। जे आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं आणि जे आपल्या माघारी चर्चेला जातं ते व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व स्वच्छ आणि सुंदर असेल तर आपल्या अस्तित्वाला नेहमीच लोकांचा सलाम असतो असं बहु आहे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय कुलगुरू साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं आहे माननीय डॉक्टर संजयजी भावे साहेब। आदरणीय सत्यजित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण सन्मान तुम्हाला सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। विनंती करूया सन्माननीय प्रशांत यादव साहेब आपण आपल्या शुभास्ते आदरणीय दादांना या ठिकाणी सन्मानित करूया। या कार्यक्रमाचे असणारे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे सुंदर क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार। हे बोलूया या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकडे व्यासपीठावरच्या मान्यवरांचे सन्मान तर या ठिकाणी चालू आहेत ज्यांच्या नेतृत्वात रमेशभाई कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आमचे मित्र विक्रांतजी जाधव जिल्हा अध्यक्ष बारकेशेठ बने आमचे कोकणचे निरीक्षक बबनजी कनावजे कराडहून आलेले आमच्या बाई नायनी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर। वेळ कमी आहे साहेबांना 12 वाजता पुन्हा जायचं आहे तरी सुद्धा साहेब एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून आपण आमच्या वासिष्ठी प्रोडक्ट आणि या महोत्सवासाठी वेळ दिलात त्याबद्दल मनापासून पहिल्या आपण संपन्न करत आहोत। फ्लेवर्ड मिल्कचं असणारं लॉन्चिंग या ठिकाणी होतंय। अतिशय दर्जेदार असा प्रॉडक्ट कोकणवासियांसाठी महाराष्ट्रवासियांसाठी आजपासून खुला होता। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या प्रॉडक्टच्या लॉन्चिंगसाठी। कोकणातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचे कार्य वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे अध्यक्ष माननीय प्रशांत यादव साहेबांनी केले। 5 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू झालेल्या वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीने कमी काळातच सर्वांच्या मनावर राज्य केले। अवघ्या 2 वर्षात दूध, ताक, दही, पेढे, बर्फी, खवा, पनीर, तूप, लस्सी, बासुंदी, श्रीखंड यांसारखे 18 प्रोडक्ट सुरू केले आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आणखी एक प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन येत आहोत। वासिष्ठी फ्लेवर्ड मिल्क। वासिष्ठी फ्लेवर्ड मिल्क हे मँगो, चॉकलेट, केसर आणि बटरस्कॉच या 4 फ्लेवर मध्ये उपलब्ध आहे।
धन्यवाद. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एका विशेष सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. मित्रांनो, गौरव कर्तृत्वाचा अभिमान महाराष्ट्राचा दैनिक पुढारीच्या 86व्या वर्धापन दिनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषराव चव्हाण साहेब यांना पुढारी आयकॉन हा महाराष्ट्रातला दर्जा आपण देखील व्यासपीठावर द्या. संपूर्ण आयुष्य सहकारासाठी खर्ची घातलेले सुभाषराव आजही सहकारात काम करताना थकत नाहीत. जिल्हा बँकेची नोकरी पूर्ण केल्यानंतर त्यांनी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून एक छोटंसं रोपटं लावलं आणि हा बेलू गगनावर गेला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 50 शाखांच्या माध्यमातून चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था बिना सहकार नाही उद्धार हे सिद्ध करत आहे आणि 31 वर्षाच्या काळात 1000 कोटींच्या वरती हेवी यांच्या माध्यमातून झाल्या. छोट्या मोठ्या उद्योजकांना ही संस्था आपली वाटत आहे आणि त्या माध्यमातून सहकाराचं महत्व त्यांनी कोकणात पटवून दिलं, विश्वास निर्माण केला आणि त्यामुळे सहकारातील एक आदर्श व्यक्ती म्हणून सुभाषराव चव्हाण साहेब यांना पुढारी आयकॉन हा पुरस्कार प्रदान करताना निश्चित आनंद होत आहे. जरा सर्व प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनेक नावं आहेत, मात्र प्रातिनिधिक स्वरूपात आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. उपस्थित अतिथीगणांच्या साक्षीनं हे सन्मान होत आहे. अत्यंत दर्जेदार अशा क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार. भिले येथील केतकर यांची आंब्याची झाडं तब्बल 7000 आहे आणि काजूची असणारी कलमं 2000 आहे. एक प्रगतीशील कोकणातील शेतकरी यांचा सन्मान आदरणीय साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होत आहे. असेच चांगले चांगले असणारे शेतकरी आपण या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून जोडलेले आपण पाहतोय. धन्यवाद. यानंतर आपण या कार्यक्रमाच्या मनोगतांकडे आपण वळूया. सर्वप्रथम आपण आमंत्रित करतो. असं म्हणतात की नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणींमध्ये सुद्धा संधी दिसेल. असं टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया शिवसेना नेते गुहागरचे विद्यमान आमदार आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य भास्कर शेठ जाधव. छत्रपती शिवराय वाशिष्ठी कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन कृषी महोत्सव 2025 या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटक देशाचे नेते माजी कृषी मंत्री आदरणीय साहेब आजच्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाकरता आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्मान्य जयंतराव पाटील, आजच्या ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आपल्या कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजयजी भावे आणि आजचा आमच्या व्यासपीठावरील सर्व असलेली मान्यवर मंडळी, पत्रकार मित्र बांधवांनो, भगिनीनो आणि सहकारी मित्रांनो, माझे तरुण सहकारी श्री प्रशांतजी यादव यांनी गेल्या वर्षी आणि हजारो शेतकरी या भागातले या प्रदर्शनात सहभागी होतील आणि त्या प्रदर्शनाचा लाभ घेतील. शेवटी प्रगती व्हायची असेल तर नवं काहीतरी पाहायला पाहिजे. नवे नवे प्रयोग देशात आणि जगात काय चाललेत हे बघितल्याशिवाय, डोळ्याने पाहिल्याशिवाय लोक आम्हाला देखील तो आदर्श पाहायला हरकत नाही. एवढा उत्तम दर्जाचा त्यांनी दुधावर प्रक्रिया करणारी कारखानदारी या ठिकाणी उभी केलेली आहे. आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येने पवार साहेबांचं भाषण मार्गदर्शन ऐकायला आलात. मी पुन्हा एकदा प्रशांत यादव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईन. आज मधुकर भावे साहेबांच्या सारखा एक ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी प्रशांत यादवांना निवडणुकीला उभा राहणार टाळ्यांच्या गजरात आपण आमंत्रित करूया आजच्या कार्यक्रमाचं असणारं उद्घाटन. जरा जोरदार टाळ्या होत होत्या आदरणीय सन्मान्य पवार साहेब.
ज्यांचे विचार असतात करायचे ते लष्करी दर्जा सचिनजी सिंग पाचलकर श्री सर्वेश कदम मिनिटात साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय. ज्या पशुधनाचं असणारं जे दालन आहे तिथं मोठ्या प्रमाणावरती विनंती असेल, जिल्हावासियांना विनंती असेल की या कृषी महोत्सव 2025च्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपण उपस्थित आहात. सर्वांनी काही क्षणात आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन होतंय. सर्वांनी पॅन्डॉलमध्ये आपण उपस्थित राहूया आणि साहेबांचं